श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 25 ऑगस्टपासून या 4 राशींचे लोक होणार मालामाल. शुक्राच्या चित्रा नक्षत्रातील प्रवेशाने मिळणार अमाप पैसा, नोकरी आणि व्यवसायात यश. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रहाला भौतिक सुख, सौंदर्य, संपत्ती, कला आणि प्रेमाचा कारक मानले जाते. तर चित्रा नक्षत्राचे स्वामी मंगळदेव आहेत, जे ऊर्जा, साहस आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जातात. ग्रीक पंचांगानुसार 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:55 शुक्रदेव चित्रा नक्षत्रात गोचर करतील आणि 11 सप्टेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहतील. सौंदर्य व कलेचा कारक असलेल्या शुक्राचे साहस आणि सर्जनशीलतेचे प्रतीक असलेल्या चित्रा नक्षत्रात जाणे अनेक राशीसाठी अत्यंत शुभ व लाभदायक ठरेल. 11 सप्टेंबरपर्यंत कोणत्या 4 राशींना या गोचरचा मोठा फायदा होऊ शकतो जाणून घेऊ. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे. त्यामुळे या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या जुन्या समस्या हळूहळू संपुष्टात येतील. तुम्ही पार्टनरशिप, व्यवसाय करत असाल तर हा काळ मोठा नफा आणि नवीन व्यावसायिक करार घेऊन येऊ शकतो. जीवनसाथी बरोबरचे नाते घट्ट होईल आणि मतभेद दूर होतील. कामातील एखाद्या जुन्या ओळखीचा फायदा होऊ शकतो. नोकरीत तुमच्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाईल. नवीन जबाबदारी मिळाल्याने प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. व्यवसायात थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. एखाद्या ग्राहकाकडून पेमेंट किंवा डीलबाबत चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात जोडीदाराची साथ मिळेल. कुटुंबात तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल. मात्र पैशांच्या बाबतीत कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून शुक्र आणि शनीमध्ये मैत्रीचे संबंध मानले जातात. त्यामुळे शनीचा हा नक्षत्र चरण बदल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामातील कौशल्य आणि मेहनतीची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. उच्च पदस्थ व्यक्तींशी संपर्क वाढल्याने भविष्यात त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर आणि नशीब उजळवणारा ठरेल. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र ग्रह आहे. त्यामुळे या बदलाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. 25 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रदेव मंगल ग्रहाच्या मालकीच्या चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. तुमच्या कमाईचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग खुले होतील. खूप दिवसांपासून अडकलेले किंवा कोणाला उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुम्ही चांगली बचत करू शकाल. ऑफिसमध्ये तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला साथ देतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याचे मजबूत योग आहेत. व्यापारी वर्गाला नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या ओळखीचा मोठा आर्थिक फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि त्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. तुमच्या मनातील अनेक दिवसांच्या अधुऱ्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. स्वामींच्या कृपेने आणि शुक्राच्या या बलवान नक्षत्रातील बदलामुळे तुमचा बँक बॅलन्स नक्कीच वाढणार आहे. तुमच्या कुंडलीत आता धनलाभाचे आणि बचतीचे खूप सुंदर योग निर्माण होत आहेत. तुम्हाला अनपेक्षित मार्गाने किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा पैसा मिळू शकतो.
तुम्ही भविष्यासाठी मोठी रक्कम मुदत ठेव किंवा चांगल्या योजनेत जमा करू शकाल. अनावश्यक खर्च आपोआप कमी होतील, ज्यामुळे हातात पैसा टिकून राहील. जर तुमच्यावर काही जुने कर्ज असेल तर ते फेडण्यात तुम्हाला यश येईल. या काळात मिळणाऱ्या पहिल्या मोठ्या धनलाभातील काही भाग स्वामींच्या चरणी किंवा गरिबांना अन्नदान करण्यासाठी वापरा. दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जमेल तेवढा जाप करा. तुमच्या घरातील तिजोरीत किंवा कपाटात जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे स्वामींचे एक छोटे चित्र किंवा अन्नछत्र मिळालेले मखमल आवर्जून ठेवा. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या व्यवसायाला खूप मोठी गती मिळणार आहे. हा काळ व्यापार वृद्धीसाठी आणि नवीन डील फायनल करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुमच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी येईल. नवीन ग्राहक जोडले जातील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबतचे संबंध सुधारतील आणि मिळून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. बाजारात अडकलेले तुमचे पेमेंट किंवा जुनी उधारी या काळात सहज वसूल होईल. यामुळे खेळते भांडवल वाढेल. नवीन जागा घेणे, व्यवसायाची नवीन शाखा उघडणे किंवा नवीन वस्तू व्यवसायात समाविष्ट करण्यासाठी हा काळ योग्य आहे. स्वामींची कृपा व्यवसायावर कायम राहण्यासाठी रोज सकाळी दुकानात किंवा ऑफिसमध्ये कामाची सुरुवात करताना श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. शक्य असल्यास दर गुरुवारी व्यवसायातील कमाईचा काही छोटा हिस्सा गरजू व्यक्तीला मदत म्हणून द्या. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश आणि स्वामींच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्जाचा बोजा वेगाने कमी होईल. हा काळ तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता घेऊन येत आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू झाल्यामुळे तुमची रोजची आर्थिक चणचण पूर्णपणे संपेल. या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठा नफा देऊन जाईल. तुमचे विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि पैशांची योग्य बचत होऊ लागेल. जर तुमच्यावर खूप दिवसांचे कर्ज किंवा बँकेचे लोन असेल तर ते फेडण्यासाठी अचानक कुठून तरी मोठा निधी उपलब्ध होईल. तुम्ही कोणाला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे कर्ज चुकते करू शकाल. कर्जामुळे निर्माण झालेली डोकेदुखी आणि मानसिक चिंता स्वामींच्या आशीर्वादाने दूर होईल. शक्य असल्यास दररोज किंवा दर मंगळवारी ऋणमोचक मंगलस्त्रोत वाचा. यामुळे कर्ज लवकर फिटते. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जाप करा. घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर फलदायी ठरेल. या काळात अडकलेला पैसा परत मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुमच्या बोलण्यात गोडवा आणि आकर्षण वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होऊन व्यावसायिक व्यवहार सहज पूर्ण होतील. या राशीच्या लोकांसाठी हे गोचर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे. तुमची विश्लेषण क्षमता, बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होऊ शकते. नोकरीत रखडलेली कामं वेगाने पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करता येईल असा एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यावसायिकांना आर्थिक नियोजनाचा मोठा फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत वाढवण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. अडकलेला आर्थिक व्यवहार पुढे सरकू शकतो. विद्यार्थी, संशोधक, लेखक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात संधी हातातून जाऊ देऊ नका. योग्य वेळी घेतलेला निर्णयच तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरू शकतो. कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा तुळ राशीतील प्रवेश आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात आणि दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. तसेच नवीन जबाबदारीसह पदोन्नती किंवा वेतनवाढीच्या संधी निर्माण होतील.
व्यापाऱ्यांना नवीन ग्राहकांशी जोडले जाण्याची आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. मात्र गुंतवणूक किंवा मोठी खरेदी करताना घाई गडबड टाळणे योग्य राहील. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरेल. चित्रा नक्षत्र हे मंगळ ग्रहाचे नक्षत्र आहे आणि शुक्रदेव या नक्षत्रात येत असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वात आणि आर्थिक स्थितीत मोठे सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या धनभावात शुभ ग्रहांचा प्रभाव वाढल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. तुम्हाला लॉटरी, जुनी गुंतवणूक, पैतृक संपत्ती किंवा अडकलेले पैसे या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही सोने चांदी किंवा एखादी नवीन वाहन खरेदी करण्याचे मजबूत योग आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये नवीन अधिकार किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर नवीन डील फायनल होईल. बाजारात तुमचे नाव आणि पद वाढेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या पॅकेजसह नवीन ऑफर मिळू शकते. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वेगळीच जादू निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. स्वामींच्या अथांग कृपेने आणि शुक्राच्या या भाग्यशाली नक्षत्र बदलामुळे कन्या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स खूप वेगाने वाढणार आहे. तुमच्या कुंडलीतील धनस्थान सक्रिय झाल्यामुळे पैशांची चणचण कायमची दूर होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसा मिळाल्यास सुरुवात होईल, ज्यामुळे खात्यात मोठी रक्कम जमा होईल. उत्पन्नासोबतच तुमचे नाहक खर्च कमी होतील, त्यामुळे तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा बँकेत टिकून राहील. तुम्ही पूर्वी शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक या काळात प्रचंड नफा देऊन जाईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले पेमेंट किंवा मित्रांना दिलेली उधारी स्वामी कृपेने अचानक परत मिळेल. गुरुवारी स्वामींच्या चरणी थोड्या अक्षता आणि हळद अर्पण करा. त्यानंतर त्या अक्षता एका छोट्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. जेव्हा मोठा धनलाभ होईल तेव्हा त्यातील काही छोटे अंश स्वामीच्या अन्नछत्रात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देण्यासाठी वापरा. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राचा शांत मनाने जाप करा. यामुळे आर्थिक विवंचना दूर होते. शुक्राच्या चित्रा नक्षत्रातील प्रवेशामुळे आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायाला एक नवी आणि अतिशय मोठी दिशा मिळणार आहे. जर तुमचा व्यवसाय बऱ्याच दिवसांपासून संथ गतीने चालत असेल तर आता त्याला अचानक गती येईल आणि नफ्याचे प्रमाण दुपटीने वाढेल. बाजारात तुमच्या व्यवसायाचे नाव मोठे होईल. लोक तुमच्यावर आणि तुमच्या प्रोडक्ट्सवर जास्त विश्वास ठेवतील. जर तुम्ही घाऊक व्यापारी असाल किंवा सप्लायचे काम करत असाल तर तुम्हाला मोठ्या कंपन्यांकडून दीर्घकालीन ऑर्डर्स मिळतील. व्यवसायाचा विस्तार दुसऱ्या शहरांमध्ये किंवा ऑनलाईन माध्यमात वाढवण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. जर तुम्हाला व्यवसायात नवीन भांडवल हवे असेल तर स्वामी कृपेने बँक लोन किंवा चांगल्या पार्टनर्सकडून पैशांची सोय सहज होईल. रोज संध्याकाळी दुकानात किंवा ऑफिसमध्ये स्वामी समर्थांचे नाव घेऊन गुगुळ किंवा चंदनाचा धूप दाखवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. रोजच्या पहिल्या कमाईतील काही पैसे एका वेगळ्या डब्यात स्वामी कार्य म्हणून काढून ठेवा आणि महिना अखेरीस ते गरिबांना मदत म्हणून वापरा. दुकानात बसताना तुमचे तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. यामुळे धनाकर्षण वाढते. शुक्राचा नक्षत्रातील प्रवेश आणि स्वामींच्या अथांग कृपेने कन्या राशीची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होणार असून जुन्या कर्जातून तुमची कायमची सुटका होणार आहे. कन्या राशीच्या धनभावात होणारा हा बदल तुमच्या डोक्यावरील आर्थिक ताण पूर्णपणे हलका करेल. तुमच्या कमाईचे मार्ग अचानक मोकळे होतील, ज्यामुळे घरात पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्ही भूतकाळात केलेल्या कष्टांचे आणि गुंतवणुकीचे अतिशय उत्तम फळ या काळात तुम्हाला दिसेल. नाहक होणारे खर्च आणि वैद्यकीय खर्च कमी झाल्यामुळे तुम्ही मोठी रक्कम बँकेत शिल्लक ठेवू शकाल. जर तुमच्यावर बँकेचे मोठे कर्ज किंवा होम लोन असेल
तर ते मुदतीपूर्वी फेडण्यासाठी तुमच्याकडे अचानक पैसा उपलब्ध होईल. कर्जाच्या चिंतेमुळे रात्रीची झोप उडाली असेल तर आता स्वामींच्या कृपेने तो मानसिक ताण पूर्णपणे नष्ट होईल. तुम्ही कोणाला मदत म्हणून दिलेले पैसे जे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती ते पैसे अचानक परत मिळतील. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर ऋणहर्ता गणेश स्तोत्र किंवा ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचावे. यामुळे कर्जातून अतिशय वेगाने सुटका होते. दररोज संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान 1 माळ जाप करा. शक्य असल्यास शनिवारी किंवा मंगळवारी गरिबांना काळे तीळ किंवा अन्नदान करा. तिसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीचा स्वामी सुद्धा शुक्रदेव आहे. त्यामुळे चित्रा नक्षत्रात शुक्राचा प्रवेश या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवून आणेल. समाज आणि कामाच्या ठिकाणी लोकप्रियता वाढेल. लोक तुमच्या निर्णयाचे कौतुक करतील. कला, फॅशन, मीडिया किंवा डिझायनिंग क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठा प्रोजेक्ट्स किंवा यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. एखाद्या वरिष्ठ तुम्हाला महत्त्वाचे काम देऊ शकतो. यामुळे पुढे प्रमोशनचा मार्ग तयार होऊ शकतो. व्यवसायात नवीन लोकांशी झालेली ओळख फायदेशीर ठरेल. जुन्या पेमेंटच्या बाबतीतही प्रगती होऊ शकते. समाजातील तुमची ओळख अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधातील एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत भविष्यासाठी योजना आखता येतील. मात्र प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. आतापर्यंत पडद्यामागे केलेली मेहनत आता परिणामाच्या रूपात समोर येण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर एखादा विश्वासू व्यक्तीच्या माध्यमातून चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना दूरच्या शहरांमधून किंवा ऑनलाईन माध्यमातून नवीन कामं मिळू शकतात. मात्र कागदपत्र, अकाउंट्स आणि पेमेंटच्या बाबतीत अधिक काळजी घ्या. उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग हळूहळू मजबूत होऊ शकतो. त्याचवेळी खर्चही वाढू शकतो. त्यामुळे बजेटचं योग्य नियोजन करणं महत्त्वाचं ठरेल. प्रेमसंबंध आणि कुटुंबातील जुने गैरसमज शांतपणे संवाद साधून दूर करता येऊ शकतात. तूळ ही शुक्राची स्वतःची राशी असण्यासोबतच त्याची मूळ त्रिकोण राशी आहे. यामुळे या राशीत शुक्राचे आगमन होताच धन, व्यापार, भागीदारी, कला, आकर्षण, सोयीसुविधा आणि नातेसंबंध या घटकांना विशेष महत्त्व प्राप्त होते. या काळात व्यापारात नव्या डील, पार्टनरशिप, नेटवर्किंग आणि कलात्मक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरदार वर्गासाठी सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरू शकतो. तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये दीर्घकाळ प्रतीक्षा केलेली प्रगती साध्य होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि समाजात तसेच कार्यक्षेत्रात तुमची ओळख मजबूत होऊ शकते. या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळण्यासोबतच महत्त्वाच्या व्यक्तींशी नेटवर्किंग वाढेल. भविष्यात फायदेशीर ठरणारे संपर्क निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा आर्थिक स्थितीतही काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली, प्रगतिकारक आणि सुवर्ण काळ घेऊन येणारा ठरेल. तूळ राशीचा स्वामी स्वतः शुक्रदेव आहे आणि ते तुमच्याच राशीच्या चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे वेगाने पूर्ण होतील. तुमच्या राशीत शुक्राचे हे गोचर आर्थिक आघाडीवर मोठी लॉटरी घेऊन येऊ शकते. तुम्ही स्वतःसाठी नवीन कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. पैशांच्या अभावामुळे थांबलेली तुमची अनेक कामे या काळात पैशांची आवक वाढल्याने सहज पूर्ण होतील. ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतात. व्यापाऱ्यांना नवनवीन व्यावसायिक करार मिळतील. भागीदारीच्या कामातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. कला, फॅशन, मीडिया आणि डिझायनिंग क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना परदेशातून किंवा मोठ्या कंपन्यांकडून ऑफर येऊ शकतात. तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि व्यक्तिमत्वातील आकर्षण वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जोडीदारासोबतचे संबंध अतिशय मधुर आणि रोमॅन्टिक राहतील.
अविवाहित लोकांचे विवाह जमण्याचे मजबूत योग आहेत. स्वामींच्या अथांग कृपेने आणि शुक्राच्या तुमच्या स्वतःच्याच नक्षत्रातील प्रवेशामुळे तुळ राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स प्रचंड वाढणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे आणि तो या काळात अत्यंत बलवान स्थितीत असल्यामुळे तुमच्यावर पैशांचा पाऊस पडण्याचे मजबूत योग आहेत. ज्या कामातून तुम्हाला कमी पैशांची अपेक्षा होती तिथे स्वामी कृपेने दुप्पट फायदा होईल. तुमचे विनाकारण होणारे खर्च, आजारपणावरील खर्च पूर्णपणे थांबतील. त्यामुळे बँकेत आलेला पैसा जमा राहील. पैशांअभावी जी महत्त्वाची कामे वर्षानुवर्ष रखडली होती ती बँक बॅलन्स वाढल्यामुळे सहज पूर्ण होतील. कुटुंबाकडून किंवा पूर्वजांच्या मालमत्तेतून तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. शुक्रवारी स्वामींच्या चरणी एक चांदीचे नाणे किंवा लक्ष्मींची मूर्ती ठेवून पूजा करा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. जेव्हा जेव्हा मोठा धनलाभ होईल तेव्हा शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे गरजू लोकांना दान करा. रोज रात्री झोपताना स्वामींचे आभार माना आणि श्री स्वामी समर्थ मंत्रांचा शांत मनाने जाप करा. शुक्राचा चित्रा नक्षत्रातील प्रवेश आणि स्वामी समर्थांच्या दिव्य आशीर्वादाने तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसायातील सुवर्ण काळ ठरणार आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र स्वतःच्याच नक्षत्रात येत असल्याने तुमच्या व्यापार वृत्तीचे आणि अफाट नफ्याचे मार्ग मोकळे होतील. जर तुम्ही नवीन भागीदार जोडण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. नवीन पार्टनर्समुळे व्यवसायाला मोठी आर्थिक मदत मिळेल. व्यवसायाचा विस्तार दुसऱ्या शहरात किंवा ऑनलाईन माध्यमातून वाढवण्यासाठी तुम्हाला मोठे प्रोजेक्ट्स आणि नवीन ऑर्डर्स मिळतील. बाजारात अडकलेले तुमचे जुने पेमेंट किंवा उधारी स्वामी कृपेने अचानक वसूल होईल. यामुळे व्यवसायातील खेळते भांडवल सुधारेल. तुम्ही व्यवसायासाठी आखलेली प्रत्येक नवी रणनीती किंवा योजना या काळात 100% यशस्वी ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये रोज चंदनाचा किंवा मोगऱ्याचा सुगंध असलेल्या धूप अगरबत्ती लावा. शुक्राला सुगंध अतिशय प्रिय आहे. तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या ईशान्य कोपऱ्यात स्वामी समर्थांचा एक फोटो किंवा कुबेर यंत्र स्थापित करा आणि रोज त्याची पूजा करा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगारांना किंवा नोकरांना नेहमी आनंदी ठेवा आणि त्यांना वेळेवर पगार द्या. त्यांच्या आशीर्वादामुळे व्यवसायात भरभराट होईल. शुक्राच्या चित्रा नक्षत्रातील प्रवेश आणि स्वामींच्या अथांग कृपेने तुळ राशीची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यातून पूर्णपणे मुक्त व्हाल. तुळ राशीचा स्वामी स्वतःच्याच नक्षत्रात येत असल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट आणि पैशांची चणचण कायमची संपणार आहे. उत्पन्नाचे नवे आणि मोठे स्रोत सुरू झाल्यामुळे तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत सुरू राहील. या काळात तुम्ही बँक बॅलन्स वाढवण्यासोबतच नवीन जमीन, घर किंवा सोन्याचे दागिने खरेदी करू शकाल. तुमच्या विनाकारण होणारे खर्च थांबतील, ज्यामुळे तुम्ही कष्टाने कमावलेला पैसा बँकेत सुरक्षित ठेवू शकाल. जर तुमच्यावर होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन असेल तर ते मुदतीपूर्वी फेडण्यासाठी तुमच्याकडे अचानक मोठा निधी उपलब्ध होईल. तुम्ही भूतकाळात कोणाला दिलेले पैसे जे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती ते पैसे स्वामी कृपेने अचानक परत मिळतील. कर्जाच्या चिंतेमुळे निर्माण झालेली डोकेदुखी आणि मानसिक भीती संपवून तुम्हाला समाधानाची झोप लाभेल. दर मंगळवारी किंवा रोज सकाळी अंघोळ झाल्यावर ऋणमोचक मंगलस्त्रोत वाचावे. यामुळे कर्जातून अतिशय वेगाने सुटका होते. दररोज संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान 1 माळ जाप करा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. आणि चौथी भाग्यवान रास आहे मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर करिअर आणि कर्मस्थानात सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा इच्छित वेतनवाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन, दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. करिअरमध्ये बऱ्याच काळापासून थांबलेला बदल आता पुढे जाऊ शकतो. नोकरीत नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाच्या गुणवत्तेने प्रभावित होतील. व्यवसायात एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळू शकते. कमाई वाढवण्याचा मार्ग हळूहळू मजबूत होईल. एखादे महत्त्वाचे कागदपत्र किंवा पेमेंट्सचे काम पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण कुटुंबाची साथही मिळेल.
जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाचा निर्णय एकत्र घेणे चांगले राहील. घाई आणि हट्ट टाळल्यास हा दिवस अधिक फायदेशीर ठरू शकतो. मकर राशीचा स्वामी स्वतः शनी आहे, त्यामुळे शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा मकर राशीवर विशेष प्रभाव पडू शकतो. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवण्यास मदत होईल. करिअरमध्ये मागील काही काळापासून जाणवत असलेल्या अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित प्रकल्प, नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून काही गुंतवणुकीतूनही फायदा मिळू शकतो. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 25 ऑगस्ट 2026 रोजी सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह हस्त नक्षत्रातून बाहेर पडून चित्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक ठरणार आहे. मकर राशीसाठी शुक्र हा योगकारक ग्रह असल्याने या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात नवीन जबाबदारी किंवा मोठी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला इच्छित वेतनवाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवीन योजना यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या काळात चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. नवीन वाहन, सोन्याचे दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे योग येतील. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील. घर किंवा जमिनीशी संबंधित काही वाद सुरू असतील तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मकर राशीच्या विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेत उत्तम यश मिळू शकते. मनाला शांतता लाभेल आणि धार्मिक किंवा सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आणि शुक्राच्या या भाग्यशाली नक्षत्र बदलामुळे मकर राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याचे अतिशय मजबूत योग आहेत. तुमचे कुठेतरी अडकलेले किंवा बुडालेले पैसे स्वामी कृपेने अचानक परत मिळू शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर मोठ्या पॅकेजची नवीन ऑफर चालून येईल. मूळ पगाराव्यतिरिक्त पार्ट टाईम काम किंवा साईड बिझनेसमधून बँक खात्यात पैशांची आवक वाढेल. या काळात तुमचे विनाकारण होणारे खर्च थांबतील आणि पैशांची चांगली बचत होईल. गुरुवारी आणि शुक्रवारी खिशात किंवा पाकिटात पिवळा रुमाल ठेवा. दररोज कमीत कमी 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. शक्य असल्यास गुरुवारी गरजू व्यक्तीला हरभऱ्याची डाळ किंवा गूळ दान करा. स्वामींच्या इच्छेने तुमची सर्व आर्थिक संकटे दूर होऊन बँक बॅलन्स नक्कीच वाढेल. स्वामींच्या कृपेने आणि शुक्राच्या चित्र नक्षत्रातील प्रवेशामुळे मकर राशीच्या लोकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा चालू व्यवसायाचा विस्तार करणे अतिशय फायदेशीर ठरणार आहे. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय भाग्यवान आहे. जर तुम्ही कोणासोबत भागीदारी व्यापार सुरू करणार असाल तर तो यशस्वी होईल आणि एकमेकांवरचा विश्वास वाढेल. सरकारी परवाने किंवा टेंडर मिळण्यातील अडथळे दूर होतील. तुमच्या उत्पादनांना बाजारात चांगली मागणी येईल, ज्यामुळे दैनंदिन विक्री आणि नफा वाढेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नवीन शाखा उघडण्याची किंवा नवीन शहरात विस्तार करण्याची संधी मिळेल. जर व्यवसायांसाठी पैशांची गरज असेल तर बँक लोन किंवा नवीन गुंतवणूकदार सहज मिळतील. व्यवसायाच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यात श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी दुकानात किंवा ऑफिसमध्ये उदबत्ती लावून ओम श्री स्वामी समर्थाय नमःचा किंवा 11 वेळा जाप करा. चित्र नक्षत्र आणि मंगळाचा दर मंगळवारी व्यवसायाच्या मुख्य दारावर थोडे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे नक्षत्र परिवर्तन कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अत्यंत उत्तम काळ घेऊन आले आहे. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे बँक खात्यात पैशांची आवक अचानक वाढेल. जर तुम्ही शेअर मार्केट, सोने किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यातून मोठा नफा मिळण्याचे योग आहे.
तुमचे विनाकारण होणारे खर्च नियंत्रणात येतील, ज्यामुळे पैशांची बचत करणे सोपे होईल. जर तुमच्यावर जुने कर्ज किंवा लोन असेल तर या काळात ते फेडण्यासाठी पैशांची सोय होईल. तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे जे बऱ्याच दिवसांपासून अडकले होते ते स्वामी कृपेने परत मिळतील. या पैशांचा वापर तुम्ही कर्ज फेडण्यासाठी करू शकता. जर तुम्हाला व्यवसायासाठी किंवा घरासाठी नवीन कर्ज हवे असेल तर ते कमी व्याजदराने आणि सहजासहजी मंजूर होईल. दर मंगळवारी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करा, यामुळे कर्जातून लवकर सुटका होते. रोज संध्याकाळी घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्वामींचा तारक मंत्र नक्की म्हणा किंवा ऐका. मकर राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे शनिवारी गरजू व्यक्तीला काळी तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा, यामुळे पैशांचे नुकसान टळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल आणि मनावरचा कर्जाचा ताण हलका होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.